ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಜಗಜ್ಯೋತಿ ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರನ್ನು, ವಿಶ್ವಜ್ಯೋತಿ ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿರವರನ್ನು, ಸಕಲ ಶಿವಶರಣರನ್ನು ಎನ್ನ ಹೃದಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನೆನೆಯುತ್ತಾ ಭಾರತೀಯರೆಲ್ಲರಿಗೂ ಈ ಸಾಯಂಕಾಲದ ಶರಣು. ಒಂದು ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನ. ನಿಜವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ದೇವನನ್ನು ಅರಿತುಕೊಂಡು ಪರಮ ಆನಂದ, ಪರಮ ಸುಖಿ ಎಲ್ಲವೂ ಈ ದೇಹದೊಳಗೆ ಇದೆ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ಬಸವಾದಿ ಶರಣರು. ಆದ್ದರಿಂದ ಒಂದು ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನ. ಕಲ್ಲಿನೊಳಗೆ ಹೊನ್ನುಂಟು, ಉದಕದೊಳಗೆ ಅಗ್ನಿ ಉಂಟು, ಹಾಲಿನೊಳಗೆ ತುಪ್ಪ ಉಂಟು, ಅಂತರ್ಯಾಮಿಯಲ್ಲಿ ಶಿವನಿರುವನು, ಇದೇನು ಕತ್ತಲೆ ಕಾಣಬಾರದು, ತೋರಬಲ್ಲ ಗುರು ಸುಳಿಯನು ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಇಂತಹ ಒಂದು ಮಹತ್ವದ ಸತ್ಯ ಸಂದೇಶ 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಾವೇನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ದೇಶದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರ ಮೇಲೆ ಒಬ್ಬರ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಎಲ್ಲವೂ ಹಾಳಾಗಿ ಹೋಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾರಣ ಅಂತರಂಗದ ದೇವನನ್ನು ಮರೆತು ಬಿಟ್ಟಿದೆ ಈ ಲೋಕವೆಲ್ಲ. 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಅಣ್ಣ ಬಸವಣ್ಣನವರು ಬಿಜ್ಜಳರಾಜರ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಅನುಭವ ಮಂಟಪ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಇಡೀ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದ ಕುರುಹ ಆದ ಇಷ್ಟಲಿಂಗವನ್ನು ಕೊಡುವುದರ ಮೂಲಕ ನಿರಾಕಾರ ದೇವ, ಇಡೀ ಜಗತ್ತಕ್ಕೆ ಒಬ್ಬನೇ ಒಬ್ಬ ದೇವ, ಅಂತಹ ದೇವನ ಅಧೀನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನದಿಗಳು, ಎಲ್ಲ ಸಮುದ್ರಗಳು, ಎಲ್ಲ ಕೆರೆ ಹಳ್ಳಗಳು, ಎಲ್ಲ ಜಗತ್ತು ಕೂಡ ಒಬ್ಬನ ದೇವನ ಅಧೀನದಲ್ಲೇ ಇದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ದೇಶದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಕುತಂತ್ರ ನಡೀತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಇಂತಹ ಒಂದು ಹಲವು ದೈವಗಳ ಸೃಷ್ಟಿಲಿಂದ ದೇಶ ಅಲ್ಲೋಲ ಕಲ್ಲೋಲ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತಿದೆ. ಎಲ್ಲರನ್ನ ಒಂದು ಕಡೆ ಜೋಡಿಸುವ ಕಾರ್ಯ ಬಸವಣ್ಣನವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಮಾಡಿದ್ದೇ. ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ರಾಜಕಾರಣಿಯಾದವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಆ ಬಸವಾದಿ ಶರಣರ ಹೆಸರು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅವರ ತತ್ವದ ವಿರುದ್ಧವಾದ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಜನರನ್ನು ಅಜ್ಞಾನದಲ್ಲಿಟ್ಟು ಶೋಷಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಗುಲಾಮಗಿರಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಕಾಣುತ್ತಿದ್ದೇವೆ. महात्मा बसवण्णा जी का एक छोटा सा वचन क्या सिखाता है? पत्थर में से सोना मिलता है, कल्लिनೊಳಗೆ ಹೊನ್ನುಂಟು, ಉದಕದೊಳಗೆ अग्नि उंटू, पानी में ही अंगार है, पानी में ही मुत्तु रत्न है, पानी के अंदर ही डीजल पेट्रोल सब कुछ मिलता है. तो ऊपर से हमको नहीं दिखेगा, लेकिन विज्ञानियों ने उस निकाल देते हैं. तो हम भी अपना अंदर का सृष्टि का मालिक को पहचानने के लिए इंसान का एक दिल आत्म साक्षी
एक मृदु विचार वाला इंसान को ही मिलेगा। जो अहंकार, घमंड, दूसरों को ऊपर शोषण करने वाले, अपना बड़ेपना बोलने वाले लोगों को कभी भी अंदर का मालिक उनको महसूस नहीं होगा। इसीलिए बसवಣ್ಣ जी कहते हैं, देवलोक मर्त्यलोकವೆಂಬುದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಉಂಟು। एक तरफ सच्चाई के लोग, सच्चाई को मानने वाले, एक तरफ झूठ फैलाने वाले लोग। अब देख रहे हैं ना देश के अंदर कितने लोग किधर किधर जा रहे हैं। अभी आगे भारत देश का विकास नहीं बल्कि हर तरफ कचरा पड़ेगा, क्योंकि ये जो बहुत बड़ा षड्यंत्र देश के अंदर चल रहा है, भगवान के बारे में, स्वर्ग नरक के बारे में, पुण्य पाप के बारे में, पूरे जो बगैर मेहनत करने वाले लोग, ये मेहनत करने वाले भारत के मूल निवासियों को रास्ता भटकाने का काम बहुत जोर से चल रहा है। अब इसको एक ही एक रास्ता है, महात्मा बसवಣ್ಣ स्थापित अनुभव मंटप के शरणों का वचन ही ये देश को भला कर सकता है। मैं इतना बोलते हुए लास्ट में आप सबको मैं विनंती करता हूँ, बिल्कुल सरल विचार है। सब खेत के काम करने वाले, बकरियां चलाने वाले, जानवर रखने वाले, घड़ा बनाने वाले, दोनी चलाने वाले, कपड़ा धोने वाले, अलग 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 मेहनत करने वाले लोग मिलकर जो 12वीं शताब्दी में अनुभव मंटप बनाया सो है। इसके लिए मैं आज की तारीख में ये सब आँखों के सामने जो देख रहे हैं, ये बहुत बुरा, देश का बुरा हालत होने वाला है। इसको बचाने के लिए दुनिया का फर्स्ट पार्लियामेंट, दुनिया का फर्स्ट अनुभव मंटप, प्रजाप्रभुत्व का केंद्र महात्मा बसवಣ್ಣ जी स्थापित 12वीं शताब्दी में का प्रधानमंत्री के जो शरणों का वचन की है, इससे वचन से ही इस देश को बचा सकते हैं, सब लोगों को जोड़ सकते हैं। मैं इतना बोलते हुए इस शाम का बसवಣ್ಣ जी का वचन आप सबको अच्छा लगा, सच्चा लगा, पूरे भारत देश के अंदर रहने वाले हर गली को, हर इंसान की दिमाग तक पहुंचाने का काम ये कीजिए। जब तो हमारा भारत देश सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास कर सकते हैं। खाली बोलने से नहीं होगा, सिर्फ ये शरीर ही मंदिर है समझकर जो इंसान जिएगा वो अपना गलतियां छोड़ सकता है, वरना देश के अंदर भ्रष्टाचार बढ़ जाएगा, इंसान इंसान के साथ भेदभाव होगा और बहुत कुछ इंसान लापरवाही से देश बर्बाद होगा। इसको बचाने के लिए मैं हर एक बार लास्ट में बोलता हूँ, बसवा कल्याण के अनुभव मंटप के शरणों का वचन ही बचा सकते हैं देश के लोगों को। 23 भाषा में मिलता है ये शरणों का वचन। इतना मैं बोलते हुए लास्ट में पूरा मेरा भारतवासियों को इस शाम का टाइम पे सर झुकाकर शरण करता हूँ।